नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण सकाळच्या डब्याला पटपट होणारी साधी सोपी सरळ रेसिपी आहे भेंडी फ्राय। पटकन होते, 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी अर्धा किलो भेंडी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे। भेंडी पहिली धुवून आणि सुकवून घ्यायची, नंतर ती चिरून घ्यायची आहे। इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोटे तुकडे करून घेऊ शकता। आणि इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत। इथे कढई तापायला ठेवलेली आहे। 2 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे ॲड करायचे। जिरे छान फुलू द्यायचं। त्याच्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं आणि आपण बारीक चिरून लसूण घेतला होता ना, तो टाकायचा आहे। आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे। लसणाला छान असा गोल्डन रंग यायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। इथे बघा आपलं लसूण व्यवस्थित फ्राय झालंय, त्याला छान गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची कापून घेतली होती ते टाकून घेऊया। आणि ही हिरव्या मिरच्या पण छान फ्राय करून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर मग आपली चिरलेली भेंडी याच्यात ॲड करायची। आणि भेंडी टाकल्यानंतर गॅस फुल करून आपल्याला मस्त हाय फ्लेमवरती ही भेंडी व्यवस्थित परतायची आहे। छान ती व्यवस्थित परतून घेतली की भेंडी चिवट होत नाही, त्याला जो चिकटपणा येतो तो येणार नाही। आणि तो चिकटपणा आला तर मग काय करायचं ते पण मी पुढे सांगणार आहे। रेसिपी पूर्ण बघा। इथे चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे आणि छान ही तेलावर ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता इथं मी भाजी छान परतून घेते, मिक्स करून घेते व्यवस्थित। तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेंडीची भाजी ना कधी पण करायची असेल ना तर पहिले धुवून ती व्यवस्थित कपड्याने सुकवून घ्यायची आणि त्याच्यानंतर चिरायची। ओली असली ना का मग ती चिकट होते, त्याच्यामुळे ती चिकट न होण्यासाठी पहिले भेंडी व्यवस्थित स्वच्छ कोरडी करायची आणि त्याच्यानंतरच हे करायची, आपल्याला चिरायची आहे। इथे बघा छान आपली भेंडी मी 1-2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले। इथे बघा तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये चिकटपणा आल्यासारखं दिसत असेल। हा बघा अशा पद्धतीने भेंडीला जेव्हा चिकटपणा येतो तर काय करायचं, असं जेव्हा होतं तर एक अर्धा लिंबाची फोड घ्यायची आणि त्याचा रस याच्यामध्ये पिळायचा आहे आपल्याला। आता इथे तुमच्याकडे समजा लिंबू नसेल तर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती पण तुम्ही थोडंसं 1 पाव चमच्याच्या कमीच थोडंसं ती ॲड करून आणि मिक्स करून घ्यायचं। हा चिकटपणा पूर्ण जाईल आणि भेंडी आपली सुटसुटीत आणि एकदम मोकळी भेंडी तयार होईल। बघा मी इथे अर्धा लिंबू याच्यात पिळून घेतलं आणि छान मिक्स केलं। आता याच्यावरती 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि आपली भाजी तयार होईल आणि जो चिकटपणा आहे तो पण पूर्ण जाईल। इथे बघा व्यवस्थित पहिलं कसं आपली भाजी चिकट दिसत होती, त्याच्यामध्ये एक चिवटपणा होता, त्यात तार येत होत्या। आता अजिबात नाही आहे। बघा भेंडी कशी सुटसुटीत झाली की नाही, हे मॅजिक आहे लिंबाचं। बरेच जणांना भेंडी आवडत नाही कारण ती चिकट होते, त्याच्यामध्ये तो चिवटपणा येतो त्याच्यामुळे। इथे बघा आपली भेंडी पूर्ण तयार झालेली आहे। छान 10 मिनिटाच्या आत ही सकाळच्या गडबडीत भाजी तयार होते, टिफिनसाठी पटकन तयार होते। नक्की बनवून बघा। आपली भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करायचा आणि भाजी सर्व करायची। इथे बघा मी चेक करते की झाली की नाही, आपली भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे। चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला परत एकदा सांगते, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मग नवरोबाचा डबा भरून देते आता। इथे बघा भाजी सर्व करते मी, डायरेक्ट टिफिनमध्येच भरते कारण आपण ही टिफिनची भाजी बनवलेली आहे म्हणून टिफिनमध्येच टाकते डायरेक्ट। छान गरम गरम भाजी याच्यामध्ये टाकायची, थोडीशी थंड करून टाकायची ॲक्च्युली टिफिनमध्ये देताना। आपल्याला लगेच खायची असेल तर गरम गरम तशीच खायची। वरती थोडीशी कोथिंबीर टाकली। बघा आपली भेंडीची भाजी किती छान दिसते, मस्त रंगही त्याचा चेंज झालेला नाही आहे, व्यवस्थित आहे। ग्रीन कलर तसा टिकून आहे। आपला टिफिन रेडी आहे। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।